नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण दुधी भोपळ्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकून अतिशय पौष्टिक, कमी तेलकट आणि झटपट होणारी अशी रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर पहा, इथे मी मध्यम आकाराचा दुधी घेतलेला आहे. यानंतर या दुधीची वरची सर्व साल आपण काढून घ्यायची आहे. पहा, साल काढल्यानंतर पुढची आणि मागची साईड कापून घ्यायची आहे. यानंतर दुधी आपण मधोमध चिरून घ्यायचं आहे. दुधीचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. जे लहान व मोठी माणसे ज्यांना दुधी आवडत नसेल, दुधीकडे बघताच तोंड वाकडे करतात, त्यांना ही रेसिपी एकदा नक्की खाऊ घाला. तर पहा, दुधी आपण पूर्ण सोलून घेतलेला आहे. तर आता आपण दुधी किसून घ्यायचं आहे. तर एका साईडच्या किसणीने आपण दुधी पूर्ण लांबट असा किसून घ्यायचा आहे. पहा, या पद्धतीने आपण दुधी किसून घ्यायचं आहे. दुधी किसून झाल्यानंतर एका मिक्सिंग बाउल मध्ये आपल्याला हा दुधी काढून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी या बाउल मध्ये दुधी काढून घेतलेला आहे, बघू शकता. यानंतर दुधीमध्ये आपल्याला काही चिरलेल्या भाज्या आणि काही मसाले घालायचे आहे. तर यानंतर मी इथे एक छोटासा कांदा कापून दुधीमध्ये घातलेला आहे. यानंतर वरून थोडीशी हळद, लाल तिखट, धना पावडर, चवीनुसार मीठ आणि तुमच्या घरात कोणताही असलेला मसाला तुम्ही घालू शकता. मी इथे मीठ मसाला वापरलेला आहे. यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून याला एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहे. बघा, या पद्धतीने आपण एकजीव असे मिक्स करून घेत आहोत. तर दुधीमध्ये खूप पाणी असते, त्यामुळे पाणी घालायची गरज नसते. तर या पद्धतीने दुधी आपला मिक्स झालेला आहे. तर थोडासा ओवा घ्यायचा आहे, हातावर त्याला चोळून टाकायचा आहे, जेणेकरून ओवा टाकल्याने त्याची चव ही छान लागते. त्यानंतर आपण 1 चमचा बेसन पीठ आणि 2 चमचे बारीक रवा घालून छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही 2 चमचे तांदळाचे पीठ घातले तरी चालेल. यानंतर आपण याला एकजीव असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर पहा, इथे मी 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. आधी मी अर्धी वाटी ज्वारीचे पीठ टाकून त्याला एकजीव असे मिक्स करून घेत आहे, जेणेकरून आपण जे पीठ टाकलेले आहे ते एकजीव होईल. तर पहा, या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. तर उरलेले पीठ मी सर्व दुधीमध्ये टाकणार आहे. तर सर्व पीठ दुधीमध्ये टाकल्यानंतर अजून त्याला हाताने मिक्स करणार आहे, जेणेकरून हाताने मिक्स केल्यानंतर छान असे मिक्स होऊन जाते. तर पहा, या पद्धतीने मी ते मिक्स करत आहे. तर यामध्ये थोडे आपण पाणी सुद्धा टाकणार आहोत. जास्त नाही, फक्त चमच्याभर पाणी टाकणार आहोत, जेणेकरून आपली दुधी आणि पीठ छान असं मुरले जाईल. तर 1 चमचा पाणी टाकून आपण छान असे मिक्स करून घेणार आहोत आणि त्याचा गोळा बनवून घेणार आहोत. तर पहा, या पद्धतीने त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे. तर पहा, गोळा बनवून घेतलेला आहे. तर याला आपण 5 मिनिटं भिजत ठेवणार आहे. यानंतर गॅस चालू करायचा, गॅसवर पॅन ठेवायचा. पॅनवर थोडं पाणी टाकून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं, जेणेकरून आपले पराठे तव्याला चिटकणार नाहीत. तर पहा, तर इथे आपण पॅनला तेल लावून जे दुधीचे मिश्रण आहे त्याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने वरून दाबून घ्यायचे आहे. तर त्याला गोल असे पसरट करायचे आहे आणि वरून थोडीशी तेल लावून झाकण ठेवायचे आहे. तर पहा, या पद्धतीने आपण थापून घेतलेले आहे. तर यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. 5 मिनिटे झाकण ठेवून झाल्यावर झाकण काढायचे आहे. तर पहा, वरची बाजू सुकलेली दिसत आहे. यानंतर आपण थोडीशी तेल लावून ती बाजू पलटून घेणार आहोत. तर पहा, या पद्धतीने आपण आपला पराठा परतून घेणार आहोत. तर पहा, पराठा परतल्यानंतर खालील बाजू छान अशी भाजली गेलेली आहे. तर वरची बाजू पण आपण छान अशीच भाजायची आहे, त्यामुळे वरून झाकण ठेवून 5 मिनिटे ठेवून घेऊयात. यानंतर आपण झाकण काढूयात. तर पहा, वरील बाजू छान अशी भाजली गेलेली आहे, तसेच खालील बाजूही छान अशी भाजली गेलेली आहे. तर चला आता आपण हा पराठा परतून घेऊयात. तर पहा, पराठा परतल्यानंतर छान अशी खालील बाजू सुद्धा भाजली गेलेली आहे, दिसत आहे. पहा, तर पहा, या पद्धतीने आपला पहिला पराठा तयार झालेला आहे. तर हा आपण काढून घेऊयात. यानंतर पॅनवर तेल सोडायचे आहे आणि दुसरा गोळाही त्याच प्रकारे आपण पॅनवर ठेवून पसरून घेणार आहे. तर हलक्या हाताने पसरवायचा आहे व त्याला पाणी लावायचं आहे. हाताला पाणी लावल्यानंतर हाताला चिटकतही नाही. तर पहा, या प्रकारे आपण पसरून घेत आहे. तर पहा, या पद्धतीने जर तुम्ही भोपळ्याचे पराठे जर तुमच्या घरच्यांना खाऊ घातले तर ते त्यांना खूप आवडतील. आणि हेच पराठे तुम्ही लहान मुलांना सुद्धा खाऊ घालू शकता, कारण यात खूप सारे
पोषण तत्वे असतात. तर यानंतर आपण पराठा झाकून घेणार आहोत. 5 मिनिटांनी झाकण काढायचे आहे आणि बघू शकता वरील बाजू सुकलेली आहे. तर यानंतर आपण पराठा पलटून घेणार आहोत. तर पहा या पद्धतीने तेल लावायचे आहे आणि पराठा पलटून घ्यायचा आहे. तर पहा पलटून घेतल्यानंतर खालील बाजू ही छान अशी सुकली गेलेली आहे, म्हणजेच भाजली गेलेली आहे. तर यानंतर आपण वरील बाजू ही छान अशी भाजून घेणार आहोत. तर पहा या पद्धतीने आपण सर्व पराठे इथे तयार करणार आहोत. यानंतर खालील बाजू भाजण्यासाठी आपण थोडा वेळ ताट ठेवणार आहोत आणि ताट ठेवल्यानंतर लगेच ताट 5 मिनिटात ताट काढून घ्यायचे आहे. यानंतर पहा खालील बाजू ही छान अशी भाजली गेलेली आहे. बघू शकता. चला आता पलटून घेऊयात. पलटून घेतल्यानंतर बघा खालील बाजू छान अशी कुरकुरीत भाजली गेलेली आहे. यानंतर चला आपण हा पराठा काढून घेऊयात. तर पहा या पद्धतीने आपले पराठे तयार झालेले आहेत. किती छान आणि खमंग असे हे पराठे दिसत आहेत. तर पाहू शकता असेच पराठे तुम्ही तुमच्या घरच्यांना सुद्धा खाऊ घालू शकता. तर पहा या पद्धतीने आपले पराठे तयार आहेत. तर तुम्ही हा पराठा दही किंवा टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा असेच जर तुम्ही मोकळेच खाल्ले तर तरीही छान लागतात. तर पहा या पद्धतीने आपला तयार आहे. तर पहा आतूनही पराठा छान असा भाजलेला आहे. तर तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतही बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात प्रथम तुमच्या फोनवर येत जातील आणि मी रोजच असे नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाईन. धन्यवाद.